महापालिकेच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या खाजगीकरणावरून वाद, न्यायालयात जाण्याचा इशारा. सर्वसामान्य नागरिकांना अत्याधुनिक आणि परवडणारी आरोग्यसेवा मिळावी या उद्देशाने सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेने तब्बल 10 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून उभारलेले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आता खाजगीकरणाच्या प्रस्तावामुळे पुन्हा चर्चेत आले आहे. या प्रस्तावाला आता राजकीय आणि सामाजिक स्तरावर तीव्र विरोध होत आहे. सत्ताधारी पक्षातील काही लोकप्रतिनिधींसह विविध पक्ष आणि संघटनांनी खाजगीकरणाला विरोध दर्शवत आंदोलनाचा इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नगरसेवक विष्णू माने आणि शिवसेनेचे कुपवाड शहर प्रमुख सूरज कासलीकर यांनी हे रुग्णालय सर्वसामान्य जनतेसाठी उभारण्यात आले असल्याने त्याचे खाजगीकरण कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नसल्याचे स्पष्ट केले. महानगरपालिकेने आवश्यक ती नोकर भरती करून हे रुग्णालय स्वतःच्या माध्यमातून सुरू करावे अशी त्यांची मागणी आहे. प्रशासनाने खाजगीकरणाचा निर्णय मागे घेतला नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल आणि गरज पडल्यास न्यायालयातही धाव घेतली जाईल असा इशाराही त्यांनी दिला. सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिकेच्या वतीने वारणाली कुपवाड मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल सुसज्ज हॉस्पिटल आता पूर्णपणे लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध आहे. त्यात लागणारी यंत्रसामग्रीसुद्धा, मशिनरीसुद्धा खरेदी केलेली आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे लोकार्पण सोहळाच प्रलंबित आहे आणि लोकार्पण सोहळ्याचं नियोजन न करता महापालिका प्रशासनानं खाजगीकरणाचं जे विषयपत्र आणले ते चुकीच्या पद्धतीने आणले. त्याच्याबद्दल मी एक लोकप्रतिनिधी या नात्यानं या प्रभागाचा, कुपवाड शहराचा मी जाहीर निषेध करतो. कारण महाराष्ट्र शासनानं ह्या हॉस्पिटल उभा करण्यासाठी जवळजवळ 10 कोटी रुपये निधी जो दिला, तो निधी लोकांच्यासाठी सार्वजनिक महापालिकेचा हॉस्पिटल बांधण्यासाठी दिला. ते खाजगी तत्वावरती भाड्याने देण्यासाठी महापालिकेनं हा निधी दिलेला नाही. आणि आता पूर्ण झाल्यानंतर गांधीसाहेब असताना 25 लोक भरतीची सुद्धा जाहीर नोटीस काढलेली होती. ती भरती प्रक्रिया पूर्ण झाल्या, त्यांना एवढीच की ऑर्डर द्यायच्या राहिल्यात. आणि आता प्रशासनानं जो विषयपत्रामध्ये अहवाल दिला, 108 कर्मचारी लागणार आहे, अजून 70-80 कर्मचारी लागणार असतील. ते महापालिकेच्या अधिनियमाखाली जाऊन आपण मानधनावरचे कर्मचारी असतील किंवा आउटसोर्सिंगखाली टेंडरवरती सुद्धा आपण भरती करून ह्या हॉस्पिटल महापालिकेच्या वतीनं चालवण्याचं नियोजन प्रशासनानं करायला पाहिजे. आणि जवळजवळ 1600 कोटीचं बजेट यावेळी महापौरांनी मांडलं आहे. 1600 कोटीमध्ये 7-8 कोटी म्हणजे क्षुल्लक बाब आहे. आणि महापालिकेतले आरोग्य विभाग असेल, पाणी पुरवठा विभाग असेल, ह्या सेवा म्हणून नागरिकांना द्यायच्या आहेत. त्यातनं उत्पन्न, नफा किती मिळतो हे बघायचं नाही. महापालिका क्षेत्रातल्या नागरिकांच्या करातनं आपण चालवणार आहे. त्यांच्या काय आयुक्तांच्या किंवा महापौरांच्या कोणाच्या खिशातनं चालवणार नाही. आपण नागरिकांच्या करातनं चालवणार. आणि ह्या प्राथमिक सुविधा महापालिकेच्या देण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची आणि आमची सर्वांची आहे. परंतु चुकीच्या पद्धतीने विषयपत्र आणले, ते रद्द करायला लावून येणाऱ्या काळामध्ये 2-3 महिन्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आमच्या नेत्या सुनेत्रताई पवारताई यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर लोकार्पण सोहळा घेऊन हे नागरिकांसाठी हॉस्पिटल खुलं केलं जाईल असं मी कार्यकर्ता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचा ग्वाही देतो. महापालिकेने जे वारणाली मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल आहे हे खाजगीकरणाचा जो घात घातला आहे, हा घात 100% हाणून पाडून हे हॉस्पिटल सर्वसामान्य लोकांसाठी खुलं करू अशी सर्वप्रथम मी या निमित्तानं ग्वाही देतो. महापालिकेला जो निधी आला 10 कोटी रुपये, तो सर्वसामान्य लोकांच्या सोयीसाठी आला. एवढं प्रशस्त जागेस मध्यवर्ती एरियामध्ये हॉस्पिटल बांधून त्याचं खाजगीकरणाकरता आलं नाही. अशा प्रकारचा खाजगीकरणाचा घात घालून सर्वसामान्य लोकांची फसवणूक केली जात असेल तर आम्ही सत्तेत जरी असलो तरी आम्ही ह्या गोष्टीचा निषेध करू. येत्या महासभेला त्याचे परिणाम पडसाद उठतील असे मी आपल्याला या निमित्तानं ग्वाही देतो.